नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये मस्त अशी मँगो लस्सी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. खूप सोपी आहे बनवायला, आहे कोणीही सहज करू शकेल. कमीत कमी साहित्य लागतं आणि आंब्याचा सीझन आहे, अक्षय तृतीया जवळ येते, तर त्यानिमित्त मँगो लस्सी आवर्जून करून बघा, खूप छान होते आणि उन्हाळ्यासाठी मस्त पेय आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाचं साहित्य आंबा लागणार आहे. तर इथे मी हापूस आंबा घेतला आहे. एक साधारण 8-9 ग्लास बनवते मी लस्सी. तर 6 हापूस आंबे घेतलेले आहेत. मस्त रंगतदार आहे. छान याचा गर निघतो. सुवासिक आंबा आहे. कुठलाही तुम्ही केशर किंवा आवडीचा आंबा घेऊ शकता, ज्याचा गर छान निघेल. दुसरं साहित्य म्हणजे दही. तर हे दही मी काल संध्याकाळी लावलं होतं. दुपारच्या वेळेला वापरते, कारण जास्त आंबट दही आपल्याला नको आहे. मस्त फ्रेश आणि घट्टसर दही घ्यायचं. आता आंबे पाण्यामध्ये अर्धा तास ठेवले होते. पाण्यातनं काढून घेतले. याचं देठ बाजूला केलं आणि सालं काढून त्याची आपल्याला जो गर आहे ना, तो काढून घ्यायचा आहे. आता इथे गार्निशिंगसाठी जे छोटे छोटे आंब्याचे तुकडे चौकोनी वापरतात ना, ते कसे करायचे बघा. अशा उभ्या आणि आडव्या काप देऊन घ्यायचे. त्यानंतर असा आंबा केला की त्याची मस्त डिझाईन तयार होते आणि चमच्याने कोरून काढलं की छान याचे छोटे छोटे क्यूब निघतात, जे मी गार्निशिंगमध्ये वापरणार आहे. तर असं न करता आपण डिरेक्टली आता गर काढून घेणार आहोत आंब्याचा आणि तो मिक्सरमध्ये आपल्याला टाकायचा आहे. इथे मी ज्युसर वापरते. साधं मिक्सरचं भांडं असेल तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये सर्व आंब्याचा पल्प म्हणजेच गर काढून घेतलेला आहे आणि छान आता हा अगोदर मी वाटून घेते, म्हणजे याचं छान स्मूथ पेस्ट होईल. मोठं अगदी भांडं असेल किंवा ज्युसर असेल, त्यामध्ये सगळं साहित्य दळलं जातं. पण तुमचं भांडं छोटं असेल तर अगोदर असा आंब्याचा पल्प करून घ्यायचा. मग त्यामध्ये गरजेनुसार मी अर्धी वाटी साखर घातलं आहे आणि पूर्ण एक मोठा बाऊल भरून दही घातलं आहे, जे की आंबट नाही आहे, छान फ्रेश घट्टसर मस्त असं दही आहे. आता काय होतं ना, जे आपण साधं भांडं वापरतो ना, त्यामध्ये असं हलवून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित हे मग दळल्या जाईल. तर यामध्ये ज्युसरमध्ये शक्यतो असं चमच्याने हलवून घ्यायची गरज पडत नाही. छान ते खालून वरपर्यंत मिक्स होतं, वाटलं जातं. तर इथे बघा काय भारी मस्त रंग आला आहे आणि छान स्मूथ अशी लस्सी इथे वाटल्या गेली आहे. यामध्ये जर तुमच्याकडे एक्स्ट्राचं साहित्य असेल तर इसेन्स टाकू शकता, आवडीचा कुठलाही व्हॅनिला झालं, बटरस्कॉच झालं किंवा रोज इसेन्स किंवा एखादी आईस्क्रीमसुद्धा ॲडिशनली तुम्ही टाकू शकता किंवा सर्विंग ज्यावेळेस आपण करतो ग्लासची, त्यामध्ये तुम्ही टाकू शकता आईस्क्रीम. तर इथे मस्त लस्सी आपली झटपट अशी अगदी कमीत कमी वेळेत तयार झाली आहे. रंग बघा, टेक्स्चर बघा काय परफेक्ट आलं आहे. थोडीशी चाखून बघायची, गोड जर कमी असेल तर पुन्हा साखर टाकू शकता आणि दळून घ्यायचं. आणि वरतून गार्निशिंगसाठी थोडेसे काजूचे काप, बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप टाकून घेते. चेरीसुद्धा वापरू शकता किंवा टुटी फ्रुटी टाकू शकता. आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं आंब्याचे क्यूब कसे तयार करायचे, ते मी करून घेतलेत आणि ते सुद्धा वरती गार्निशिंगसाठी टाकते. मस्त वाटतं आणि खायला किंवा प्यायलासुद्धा खूप छान लागते ही लस्सी. नक्की करून बघा. आवर्जून उन्हाळा स्पेशल, मँगो स्पेशल ही रेसिपी झालीच पाहिजे. तर नक्की रेसिपी करा. केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.